नमस्कार मित्रांनो, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सहर्ष स्वागत करतोय। सांगोला तालुका नगरपालिका निवडणूक रणधुमाळी या अनुषंगाने आज आपण लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती जे सांगोला तालुक्याला जे नेते माहीत होते ते स्वर्गीय सूरजदादा बनसोडे की ज्यांनी सांगोला तालुक्यामध्ये एक दलित चळवळ उभा करण्याचं काम केलं आणि या नगरपालिका निवडणुकीमध्ये ते या ठिकाणी नाहीत आणि त्यांचे बंधू खरं तर या नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रथमतःच उतरलेले आहेत आणि त्यांच्याशी खरं तर आज आपण लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती आपण चर्चा करणार आहे। तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की कशा पद्धतीनं दादा आज तुम्ही या नगरपालिका निवडणुकीमध्ये उतरलेला आहे आणि ही निवडणूक तुम्ही पहिल्यांदाच लढवत आहे, तर तुमचा प्रथमतः अजेंडा काय किंवा तुम्ही व्हिजन काय घेऊन तुम्ही ह्याच्यामध्ये उतरलाय? सर्वप्रथम सर्वांना सविनय जय भीम। मी सूरजदादा बनसोडेचा लहान भाऊ किरण बनसोडे, वार्ड क्रमांक 2 मधून माझा अपक्ष उमेदवारी अर्ज आहे। प्रभाग 2 मधून अनुसूचित जाती जमाती। मी ह्या राजकारणात म्हणा किंवा नगरपालिका निवडणुकीत उतरण्याचं कारण एवढंच आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं एवढं मोठं कार्य असताना, एवढी मोठी युती असताना, भाजपसोबत असेल, बापूसोबत असेल, एवढ्या सगळ्या नेत्यांसोबत आठवले साहेबांचा फोटो लावून ह्याने तालुकाभर देशभर मतं मागतात, बरोबर मतं मागत फिरतेत आणि नगरपालिकेच्या इलेक्शनला ना कुठल्या कार्यकर्त्याशी ह्यांनी संपर्क साधला, ना मला बोलवलं, ना दामू साठेला बोलवलं, ना अरुण अण्णाला बोलवलं, ना बलवीर दगडू बनसोडेच्या भावाला बापूला बोलवलं, कुणाला बोलवलं नाही, विश्वासात घेतलं नाही, चर्चेला बोलवलं नाही। मग आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एवढा मोठा देश पातळीवरचा पक्ष असून जर आठवले साहेबाला तुम्ही डावलत असला, एखादी जागा देत नसला किंवा एखादा तुमचा कोण उमेदवार इच्छुक आहे का विचारत नसला, आम्हाला कशातच सहभागी घेत नसला, तर ह्या गोष्टीला बारीकाईने विचार करून मी ह्या क्षेत्रात उतरलेलो आहे। तुम्ही या संदर्भात प्रस्ताव कोणाकडे मांडला होता का? भारतीय जनता पार्टी असेल, शेतकरी केला होता ना, मी साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे, आठवले साहेबाचे माझे फोन होतात, मला साहेबांचा कालही फोन आलता। साहेबांनी मला एवढंच विचारलेलं आहे, ज्यांच्यासोबत माझी युती आहे, भाजप असो बापू असो, ह्यांनी जागा एखादी तिथं सोडली का, तुझ्यासाठी एखाद्या 2 जागेसाठी मी बोललेलो आहे, पण अद्याप आपल्याला कोणी चर्चेला बोलवलेलं नाही, कोणी जागा सोडलेली नाही, कोणी जागा दिलेली नाही, कसली चर्चा नाही, कसलंच काही नाही। खरं बघितलं तर सूरजदादा जे होते साहेबांना आज देशभरात चालू केलेलं आहे, आठवले साहेबांनी जिथं जागा दिल्या तिथं लढवले जातील, जिथं कोण देत नाही तिथं स्वतंत्र उभा राहावा म्हणून साहेबांना आदेश दिलेला आहे। पण सूरजदादा बनसोडे खरं तर बघितलं तर विधानसभेच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की शेतकरी कामगार पक्ष, खरं तर त्यांनी अखंड स्वर्गीय गणपत आबासोबत काम केलं, शेतकरी काम। मग आता हे या ठिकाणी नाही आहेत आणि खरं तर तुम्ही एकटं पडलाय, तर तुमच्यासोबत आता हे दलित समाज असेल किंवा त्याचबरोबर जर बघितलं शेतकरी कामगार पक्ष असणार आहे का? सूरजदादा बरोबर पूर्ण तालुक्यातला मुस्लिम समाज आहे, होलार समाज आहे, दलितामध्ये जेवढे समाज येतात, मग मातंग समाज आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराखाली जेवढे समाज आहेत तेवढे माझ्या भावाच्या कार्य होतं, त्यांचं योगदान होतं, त्यांची तळमळ होती, सगळ्यासाठी झटणं होतं। आणि बघा भविष्यात मी पूर्ण तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या जेवढ्या निवडणुका असलेल्या, मग ते ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, मार्केट कमिटी असो, आमदारकी असो, आमदारकीला सुद्धा ह्यांच्यासमोर उभा राहणार आहे। बरं, आता तुम्हाला खरं तर उमेदवारी या ठिकाणी द्यायला पाहिजे होती, कारण विचारात कार्यकर्त्यांनी घेतलं नाही। माझं ऐका, माझं बोलणं संपलेलं नाही। उमेदवारी ह्यांनी द्यायला दिली काय नाही दिली काय, मी स्वतंत्र तर लढवणारच आहे, अपक्ष तर अपक्ष लढवणार आहे, पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहे। मी निवडून जरी नाही आलो तर एखाद्याला पाडू तरी शकतो। आज एवढं मोठं आठवले साहेबाचं योगदान आहे, आठवले साहेबाचा फोटो लावून झेंडा लावून तुम्ही चौकड मतं मागत फिरताय का? शाजी बापूने एखादी जागा सोडलेली नाही, बरं राहिलं आमच्यात कोण इच्छुक असेल नसेल, आम्हाला विचारात घ्यायला बोलवून घ्यायचं, चर्चेला बसवायचं, कोण आहे का एखादी उमेदवारी सोडू, आम्ही सांगितलं असतं आमच्यात कोण नाही, ह्याला द्या त्याला द्या, काय तर झालं असतं। आता तुमच्या विरोधात कोणी दिलंय का? त्यांचा कोण उमेदवार दिलाय का? नाही, त्याचा उमेदवार आहे ना, शहाजीबापू पाटलाचा उमेदवार आहे शिवसेनेकडनं, मला कुठल्या उमेदवाराचं काय घेणं देणं नाही, त्यानं माझ्या मोहर पूर्ण काय किती जरी उभा केली 100 तर मला फरक पडत नाही। शेतकरी कामगार पक्षानं मग तुम्हाला नाही हो, बघा माझ्या भावाचं सूरजदादा बनसोडेचं शेतकरी कामगार पक्षासंघ एक असं नातं होतं, स्वर्गीय बाई गणपतरावजी देशमुख तथा आबासाहेब त्यांच्यासाठी 3-4 निवडणुका माझ्या भावानं पूर्ण तालुकाभर भाषणं, सभा
सगळं केलेलं आहे, काम केलेलं आहे. ना कुठला स्वार्थ, ना कुठला घरचा एखादा कोण माणूस नेला ह्याला कामाला घ्या, हे माझा मेहुणा आहे, पाहुणा आहे, भाव आहे. कुठला स्वार्थ न बाळगता निस्वार्थी काम केलेलं आहे. अनिकेतसाठी केलेलं आहे. 5-6 निवडणुका केलेल्या इथे त्यांच्यासाठी काम. आता हे बघा, आमच्या कुटुंबासाठी त्यांना काय वाटतंय का नाही मला माहीत नाही बाबासाहेब देशमुखांना. मी त्यांना गेलो होतो तिकीट मागायला उगा आतल्या गोष्टी आता कसं आहे मी तुम्हाला जास्त बोलू नये. अचानक युत्या झालेल्या आहेत त्या. ठीक आहे चला युत्या ज्याच्या त्याच्या सवडीप्रमाणे, ज्याच्या त्याच्या स्वार्थाप्रमाणे चालू आहे त्या. मला कुणाला नावं ठेवायचं नाही. मला फक्त एकच म्हणायचं आहे, सुरुवातीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं चिन्ह व तिकीट घेऊन निवडून कोण आलं? शहाजीबापू पाटील. सुरुवातीला भाजपच्या दाराला कोण गेलं? शहाजीबापू पाटील. भाजप संघ युती गपचूप जाऊन गुवाहाटीला युत्या करायचं, त्यांचं सरकार पाडायचं, ह्यांच्या सरकारमध्ये जायचं, हे सगळं षडयंत्र रचणं कुणी? शहाजीबापू पाटील. पण बापूंनी आता टीका केली भाजपवर, एका आबलेवरती बलात्कार हां, केल्यासारखं मग मी वाटतं. बोलतो ना, आता तुम्हाला वाटायला लागलं ह्या दोघांनी माननीय दीपक आबा साळुंखे पाटील व बाबासाहेब देशमुख ह्यांनी भाजप संघ गेल्यामुळं आणि युती केल्यामुळं ह्यांनी चोरून गेली नाही ती, बरोबर? ह्यांनी दडून गेली नाही ती, ह्यांनी कुणाला जनतेला फसवून अचानक गेली नाही ती. शहाजीबापू पाटीलनं सगळ्याची फसवणूक करून डायरेक्ट गुवाहाटीला जाऊन सरकार बदलून ज्यानं निवडून दिलं, ज्याच्या चिन्हावर, ज्याच्या पक्षावर निवडून आले, त्याच्याशी गद्दारी केली हे तर मान्य आहे, बरोबर? मग तुम्ही विकासासाठी गेलता. वर सरकार भाजपचं होतं म्हणून बापू म्हणला मी विकासासाठी गेलो, वरनं निधी आणायसाठी. मग ही दोघं कशासाठी गेली ती? जोगवा मागाय, पीठ मागाय गेली ती काय? ही पण लोक विकासासाठीच गेली ती. आज वास्तविक पाहता तुम्ही बाबासाहेब देशमुख तालुक्याचे प्रतिनिधी आहेत, आमदार आहेत. खाली बाबासाहेब देशमुख, वर सगळं कोणाचं सरकार आहे? भाजपचं. त्यांनी निधी कुठून आणायचा? म्हणून त्यांनी बी गेली ती. त्यांनी काल गेली ती. तू जुना गद्दार आहे, तू जाऊन आलेला आहे, तू समद वाटोळं केलंय, तुम्हीच हे सगळे पायंडा पाडलाय. पण आता या निवडणुकीत खरं बघितलं तर भारतीय जनता पार्टीनं सुद्धा बापूंना उघड्यावर सोडलंय. अहो बरोबर आहे ना. हे बघा मी काय सांगतोय, कर्माची फळं हिथंच फेडायची आहेत हो. आज तुम्ही म्हणायला लागलाय भाजप दहशतवादी राजकारण, हे दोघं गेली आणि मला एकट्याला पाडला आणि एखाद्या महिलेवर बलात्कार केल्यासारखं केलं. निदान शहाजीबापू पाटील एवढ्या दिवस नाही म्हणत होते. शहाजीबापू पाटील कबूल तर झाले, मी गद्दारी एवढी मोठी तुमच्यासाठी केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे संघ गद्दारी केली ही कबूल तर झाले शहाजीबापू पाटील. हे तर मान्य आहे का नाही तालुक्याला? आणि बापू आता सांगतोय सांगोला शहरातली जनता व तालुक्यातली जनता ह्यांना माफ करणार नाही. अरे तुला माफ केलंय बाबा, तुला माफच केलंय ना. तू एवढी मोठी गद्दारी केली, गद्दारी करून तिकीट कुणाचं, पक्ष कुणाचा, निवडून आला, गेला गुवाहाटीला, तिकडं लालच्या पोटी 50 खोके एकदम ओके करून आला. त्यांच्याच सिक्युरिटी 2 घनमिसनी घेऊन तुला सिक्युरिटी माणसं कोणाच्या जीवावर? तू भाजपकडे गेला म्हणूनच ना. आणि आता ही भाजपकडे काल गेली, चोरून गेली नाही ती, हिने जनतेची फसवणूक तर केली नाही, विकासासाठी गेली असते. नाही, पण आता एका बाजूला बघितलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सुद्धा आरोप करतोय की बाबासाहेबांवरती तुम्ही महाविकास आघाडीचा घटक होता आणि तुम्ही काही रसद भाजपकडून मिळाली म्हणून तुम्हाला आज दबावापोटी तिकडं दावणीला जावं लागलं. हे बघा, कुणी कुणाशी युती करावी हे मी बोलू शकत नाही. शेवटी कसं आहे बघा, काय गोष्टी राजकारणातल्या अशा असतात, काय कारणावरनं कोण करतं, कोण स्वार्थासाठी करतं, कोण निधी आणण्यासाठी करतं. आता सरकारवर भाजपचं आहे सगळं खालनं वरपर्यंत. बाबासाहेब देशमुख आमदार तर असून कसा निधी आणणार आहे, कामं कशी करणार आहे ती? त्यासाठी गेली असतील. त्यांनी काय पैसे घेऊन गेली नाही ती, त्यांनी फसवून जाऊन दडून गेली नाही ती, सोबत 30-40 आमदार घेऊन जाऊन दडली नाही ती. आणि बापूने नवीनच चालू केले, सांगोला शहरातली व तालुक्यातली जनता ह्यांना माफ करणार नाही आणि ह्यांनी भाजपसोबत गेल्यामुळे ह्यांना मतदान करणार नाही. पाठिंबाच्या अरे वेळेस बाबा, खऱ्या गद्दार तू आहे सुरुवातीचा. तुला लोक जर मतदान करत असले, स्वीकारत असले, ह्यांना का करत नाही ती? सुरुवातीला भाजपकडे कोण गेलं? सुरुवात कोणी केली भाजपकडे जाण्याची, सरकार निर्माण करण्याची, एकीकडचं सरकार पाडण्याची, स्वार्थापोटी तिकडे जाण्याची. आणि ह्यांनीच गेल्यावर जनता ह्यांना स्वीकार करणार नाही, मतदान करणार नाही, असं कसं शक्य होईल? आता सध्या बघितलं बापू सर्व राजकीय पक्षावरती खरं तर वरबडी काढताना बघायला मिळतंय. पण पाठिंबाच्या वेळेस खरं तर नगरपालिका ही बापूंकडेच होती. मग त्यावेळेस विकास झाला नाही का शहरात? अहो हे बघा, आताचं बापूचं ट्रीटमेंट बघा आणि सत्तेत असताना, सत्तेचा माज असतानाचं ट्रीटमेंट बघा तुम्ही. आता ती वाघ राहिला नाही हो.
वाघ ढाण्या वाघ म्हणत होते त्यावेळेचं ट्रीटमेंट बघा तुम्ही, मागचं व्हिडिओ काढून मुलाखती काढून, आणि आत्ताच बघा. देवेंद्र फडणवीस साहेबांनं माझा आजारपण कॅन्सरकडे चाललाय त्याचा तरी विचार करायचा होता. अहो काय भाषा, काय चाललंय हा? बाबासाहेब देशमुख भाजपकडे गेले ना, दीपक आबा भाजपकडे गेले, आणि जनता ह्यांना माफ करणार नाही, मतदान टाकणार नाही. कशासाठी टाकणार नाही हो? काय केलं ह्यांनी? भाजपकडे तू गेला नाही का अगोदर? शहाजी बापू पाटलांना माझा सवाल आहे, भाजपकडे सुरुवातीला तुम्ही गेलेला आहे, भाजपमध्ये तुम्ही जाऊन सरकार स्थापन करून ठाकरेचं सरकार पाडून तुम्ही केलेलं आहे, आणि आता ह्यांनी गेले म्हणून असं काय लय फरक पडला? बरं ह्यांनी उघड गेले ती सगळ्याला सांगून गेले ती आ आता खरं बघितलं तर तुम्ही तुमचे मोठे बंधू बरं, होते सुरेश दादा. ऐकून घ्या. बाबासाहेब देशमुखनं किंवा आपल्या दीपक आबानं भाजप स्वीकारलंय का? भाजप पक्षात प्रवेश केलाय का? नाही. पाठिंबा दिलेला आहे, पाठिंबा दिलाय. तुम्ही उद्धव ठाकरे साहेबाचं तिकीट घेऊन त्या चिन्हावर लढून त्यांच्या पक्षाच्या ताकदीवर त्यांच्या नावावर तुम्ही निवडून येऊन तुम्ही पुन्हा बाकीचे बी आमदार संघ घेऊन गुवाहाटीला जाऊन हा रातोरात तुम्ही सरकार पाडून बदलून पुन्हा भाजपकडं अजून खरा शिवसैनिक कुठं तर तुमच्या इज्जतीला धक्का लागल, कुठं तर आडवल हानमार होईल म्हणून भाजपला सांगून तुम्ही त्यांची सिक्युरिटीत घनमिसणी घेऊन दोन माणसं. आता पण बघितलं तर बापूंचा उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या खरं तर रेसमध्ये आहे. मग ह्या वेळेला धक्का असू शकतो बापून, असं वाटतं हे तुम्हाला? बघा, आता बापू सांगायला लागले हे दोघं भाजपकडे गेली, हे दोघं असं झालं, ह्यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि लोक भाजपला मतदान करणार नाहीत, भाजप दहशतवादी पक्ष आहे, दहशत निर्माण करलेला. बापू तिकडं गेला, भाजपनं काय बापूला कमी निधी दिलेला आहे का? जर एवढा निधी देऊन एवढा निधी केला कुठं सांगा की, रेकॉर्डला तर आहे का नाही भाजपनं किती निधी दिलाय? पालकमंत्र्यांनी सांगितलं की आलेला निधी आलाय, परंतु कुठे विकास गेला? कुठं आहे? विकास राहू द्या, ती निधीच कुठं वापरला, कुठे गेला निधी? निधी किती दिलाय त्याचं काय सरकारी असेल ते आपण काढू शकतो, आपल्याला कळतं निधी किती बापूने आलाय. सांगोला तालुक्यात किंवा सांगोला शहरामध्ये विकास केला नाही असं तुम्हाला म्हणायचं? नाही नाही हो का, काय ठिकाणी केला असेल, काय ठिकाणी केला नसेल हो का, मी काय पूर्ण काय सगळी माहिती घेऊन आलेलं नाही. मग हा निधी गेला कुठं? हा, मग मी काय म्हणतोय, बापू म्हणतोय जनता तरी बी मलाच मतदान करणार. जर तुम्ही एवढं सुरुवातीला भाजपच्या दावणीला गेलेला आहे, तुम्हाला आत्ता भाजपनं उघडं टाकलं म्हणून तुम्हाला सुचायला लागलं का हे दोघं गेले, ती जनता ह्यांनाच मतदान करणार आहे, जनता ह्यांच्याच पाठीशी राहणार आहे. सुरुवातीचा पायंडा गद्दारीचा कोणी पाडलाय? तुम्ही पाडलाय. तुम्ही चोरीनं गेलेला आहे, मुकाट्या गेलेला आहे, तुम्ही गद्दारी केलेली आहे. ह्यांनी बापू म्हणतायत की पण एका बाजूला भाजपनं माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. तुम्ही किती जणांच्या पाठीत बापू आजपर्यंत खंजीर खुपसत गेलेला आहे? असं नाही का? तुम्ही ही सुरुवातच तुम्ही केलेली आहे हो, ह्याच्या पाठीत खंजीर खुपस, त्याच्या पाठीत. मग कसं हो का, मी थोडक्यात सांगितलंय तुम्हाला, कर्माची फळं हितच असते. बरं, आता ह्या जर ठिकाणी बघितलं पूर्वी तर 2-3 महिन्याकरता बापू बघा आणि आता सध्याचं बापूचं ट्रीटमेंट बापू बघा, बरोबर. ढाण्यावाग राहिला नाही, मांजरासारखं झालेलं आहे. बरोबर. आता काय चालू केलंय नवीनच, म्हणजे आज उद्या मला बी त्यात घ्यावं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्या आजारपणाचा आणि माझ्या कॅन्सरवर चाललाय आजार त्याचा तर विचार करायचा होता. म्हणजे अजून बी त्याला जायचंच आहे. फक्त पित्त काय आहे, ही दोघं तिकडे गेलेली पाठिंबा दिलेला. जनता सांगोला शहरातली व तालुक्यातली ईडी नाही. जनतेला चांगलं माहीत आहे कोण कसं आहे, कोण कसं नाही. बरं, बापूचा इतिहास काय आज माहीत नाही जनतेला? अहो निदान मी काय म्हणतोय बघा, इलेक्शन लढवणं किंवा राजकारणात उतरणं हा माझा भाग नव्हता. पण मला काय गोष्टी खंत वाटते, आज बघा मी एकटाच नाही, आम्ही काय 7, 8, 5 जण 10 जण कार्यकर्ते असेल, रामदासजी आठवले साहेबाचे, निदान आम्हाला विश्वासात घ्यायचं, नुसतं तरी बोलवायचं, चर्चेला सांगायचं. हर ठिकाणी तुम्हाला साहेबांचं नाव चालतंय, नावावर मतं मागायचं चालतंय, RPIने पळलेलं चालतंय. आमदारकीला RPI पळतीये, खासदारकीला तुमच्या संघ RPI पळतीये, आणि नगरपालिकेला RPIला व मुस्लिमाला सगळ्याला वगळून उमेदवार कशा काय चालू आहे त्या? मग दलित मुस्लिमांचं मतदान फक्त एक वोट बँक म्हणून वापर केला जातोय ना. उमेदवारी द्यायच्या टायमाला ह्यांना दलित मुस्लिम चालत नाही, इतर ठिकाणी ह्यांना दलित मुस्लिम फक्त मतासाठी चालतात. नाही, आता खरं बघितलं तर ह्या निवडणुकीमध्ये प्रथमतःच तुम्ही उतरलाय. तुमच्या घरातला एक जो सदस्य होता तो या निवडणुकीमध्ये नसणार आहे, ते म्हणजे स्वर्गीय सुरेशदादा बनसोडे. आणि आता तुम्ही खरं तर या जनतेसमोर जात असताना सुरेशदादांना लोक बघून मतं देतील किंवा ही चळवळ तुम्ही कशा पद्धतीने उभा हे करणार आहे बघा, तुमच्या प्रभागात?
सूरजदादा आता हयातीत नसले तरी बी सूरजदादानं लय पॅन्थर तयार केलेत. सूरजदादाच्या पश्चात मला त्यांनी तयार केलेले भरपूर असंख्य कार्यकर्ते जरी उघड येत नसले तर तालुक्यात आहेत, शहरात आहेत, गल्लीत आहेत. त्यांनी लय लोकांची कामं केलेली आहेत ती. त्यांनी गोरगरीब, भटक्या, विमुक्त सगळ्यासाठी लढलेले आहेत. त्यामुळं बघा निवडणूक पहिली आहे माझी आणि निवडून येईलच काही अशी काही नाही. पण मी ह्यांना माझं आव्हान आहे, येणाऱ्या सगळ्या निवडणुका मी लढवणार, माझे उमेदवार उभा करणार, खेडे-पाडे कुठलं बी इलेक्शन असू द्या. कुठल्याच प्रसंगात मी मागं सरणार नाही आणि ताकदीनिशी, पूर्ण ताकदीनिशी ही नगरपालिका निवडणूक मी अपक्ष जरी असलो तरी लढवणार आणि मला ह्या बाबासाहेब देशमुख, दीपक आबा असतील, ह्यांनी तिकीट दिलं तरीही लढवणार. पण माझ्या मनाला जी गोष्ट लागली, शहाजी बापू पाटलानं आज आठवले साहेबाचा एवढा वापर करून घेतला, पक्षाचा वापर करून घेतला, कार्यकर्त्यांना पळवलं, कार्यकर्त्यांचा वापर करून घेतला. माझा भाऊ रामस्वरूप दगडू बनसोडे, बलवीरचे भाऊ, अरुण अण्णा असतील, सतीश काटे दाऊत असतील, दामोदर साठे असतील, एवढ्या जणांना पळवलं, एवढ्या जणांनी त्यांच्यासाठी चपल्या झिजवल्या. त्याचं काहीच चीज झालं नाही ना. बापूकडं जर कार्यकर्त्याची, जे राबणाऱ्या लोकांची घटक पक्षाची जर काही किंमतच नसेल तर आम्ही बापूला का किंमत द्यावी? आम्ही का लढवू नये? आम्ही अपक्ष लढवणार. माझा 3 तारखेचा जो काही विजयाचा गुलाल आहे तो निश्चितपणाने तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये घेचाल काय, म्हणजे काय वाटतं याबाबत? हे बघा, विजय माझा होईल सांगता येत नाही. मी पुढच्याला पाडीन ती बी सांगता येत नाही. मी निवडून यायचं राहिलं निदान माझ्यामुळं कोण तर पडू शकतं हे तर मान्य करावं लागेल तुम्हाला. मला काय 100, 200, 500, 400, 300 काय मतं पडतेली ती पडतेली. पण माझ्या मतामुळं माझी ही पहिली पायरी आहे. कोण तर उमेदवार पडणार आहे हे तर मान्य करावं लागेल. ही माझी पहिली वेळ आहे. इथून पुढच्या निवडणुकात मी पूर्ण ताकदीनिशी उतरीन. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. तर आपल्यासोबत हे सूरजदादांचे छोटे भाऊ प्रथमतः ज्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेत आणि त्यांनी सांगोला तालुक्यातील ज्या राजकीय वर्तुळामध्ये जे काही गोष्टी घडल्या ती कशा पद्धतीने घडल्या, कोणी कुणाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, ह्या सर्व गोष्टीचा खरं तर या ठिकाणी उलगडा त्यांनी केलेला आहे. धन्यवाद.